श्री स्वामी समर्थ. तर बघा, या वर्षाच्या सुरुवातीलाच 1 जानेवारीपासून आपण संकल्प केला होता की रोज श्री स्वामी नाम जप आपण लिखित स्वरूपात करणार आहोत. तर याप्रमाणे माझ्यासोबत किती जणांनी सुरुवात केली आहे त्यांनी मला नक्की कमेंट करा. तर अशा पद्धतीने बघा, 1 जानेवारी 2026 पासून आपण नामस्मरणाला सुरुवात केली होती. लिखित नामस्मरण, रोज एक पान श्री स्वामी समर्थ नाम जप आपण लिखित स्वरूपात लिहिणार होतो. तर अशा पद्धतीने मी तर हा संकल्प सुरू ठेवलाय, पण तुम्ही ठेवलाय का? जर तुम्ही नसेल ठेवला तर तुम्ही श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त लिखित स्वरूपात नाम जप करू शकता. तर यासाठी तुम्हाला एक छान नवीन वही घ्यायची आहे आणि त्यावरती श्री स्वामी समर्थ या नावापासून स्टार्ट करून तुम्ही लिखित नामजप करू शकता. लिखित नाम जपाचे फायदे खूप आहेत. कारण काय होतं ना, आपण जेव्हा माळ घेऊन जप करायला बसतो, नामस्मरण करायला बसतो, तेव्हा आपलं मन विचलित होतं. पण आपण जेव्हा लिखित स्वरूपात नामस्मरण करतो ना, तेव्हा आपलं मन, आपले डोळे पूर्णपणे एकाग्र झाले असतात त्या नावावर, त्या लिखाणावर. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडून नामस्मरण होतो. आपण स्वामींच्या खूप जवळ पोहोचतो अशा पद्धतीने नामस्मरण केल्याने. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नामजप लिखित स्वरूपात करू शकता आणि याचे फायदेही आपल्याला खूप आहेत. आपण स्वामींच्या जवळ पोहोचतो आणि स्वामी आपल्या खूप जवळ येतात, कारण इथे आपलं मन, बुद्धी, चित्त पूर्णपणे या नामावरती एकाग्र झालेलं असतं. आपण डोळ्यांनी, हाताने, मनाने, पूर्ण रूपाने आपण त्या श्री स्वामी समर्थ या नाम जपावरती आपलं लक्ष असतं आणि आपण हे मनापासून करतो. आपलं मन इथे विचलित होत नाही, कारण आपलं पूर्ण एकाग्र चित्त इथे जडलेलं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही 1 तारखेपासून सुरू केलं नसेल तर काही हरकत नाही, पण तुम्ही आता श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ही लिखित स्वरूपातील सेवा करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायला जरी नाही जमलं तरी रोज तुम्ही एक पान श्री स्वामी समर्थ या नाम जपाचं लिखित स्वरूपात करू शकता. यामुळे तुम्ही स्वामींच्या खूप जवळ पोहोचता आणि स्वामी सुद्धा आपल्या खूप जवळ येतात. तर अशा पद्धतीने आज 8 मार्च 2026 आजचं हे श्री स्वामी समर्थ लिखित नाम जप. तर बघा, रोज असं एक पान किंवा तुम्हाला शक्य असेल तर 2 पान तुम्ही